गेल्या 25 वर्षांपासून भारतीय बौद्ध महासभेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष सुरेश लोकडे व सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे इंजिनियर भरतकुमार कानिंदे यांचा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर व तक्षशिला बुद्धविहार कमिटी स्वप्नजा गार्डन नांदेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण व लेखन खंड 18 हा ग्रंथ भेट देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे, शहराध्यक्ष ईश्वर जोंधळे, केंद्रीय शिक्षक साना भालेराव, तक्षशिला बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग गायकवाड, कोषाध्यक्ष चंद्रकांत घोडगे, श्यामसुंदर कवडे, समता सैनिक दलाचे सैनिक शेषेराव वाघमारे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व तक्षशिला बुद्धविहार कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते। जय भीम। मी गणपत गायकवाड, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर। आज जिल्हा शाखेच्या वतीनं 2 मान्यवरांचा या ठिकाणी जन्मदिन आम्ही साजरा केला। त्यामध्ये एक जिल्ह्याचे संस्कार उपाध्यक्ष आदरणीय सुरेशजी लोकडे साहेब आणि दुसरे आहेत इंजिनियर भरत कानिंदे साहेब। तर हा वाढदिवस साजरा करण्यामागचा एक हेतू आहे की माणसं जोडणे। भारतीय बौद्ध महासभेकडे आम्ही अगदी खालच्या थरापर्यंत तर अगदी क्लासवन अधिकाऱ्यापर्यंत हे माणसं जोडण्याचं अभियान चालू केलेलं आहे। अनेक मान्यवर प्राध्यापक इंजिनियर आमच्याकडे आजीवन सभासदासाठी पावत्या घेण्यासाठी येत आहेत की आजपर्यंत या शिक्षित मंडळींचा भारतीय बौद्ध महासभेकडे येण्याचा ओघ जो होता तो कमी होता, पण मागच्या काही दिवसामध्ये ही मंडळी आपल्याकडे येत आहे। मग त्यांना आपल्या संस्थेमध्ये सामील करून घेणे, त्यांच्या करवी संस्थेचं काम गतिमान करणे, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग संस्थेला होईल आणि या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही माणसं जोडतोय। आणि याचबरोबर की हा वाढदिवस म्हणजे काय कुठल्या केक कापायचा नाही, कुठले काय हारतोरे नाहीत, काहीच नाही, पण एक विचाराचे देवाणघेवाण। प्रत्येक वाढदिवसामध्ये आम्ही ग्रंथ भेट देत असतो। आत्तापर्यंत मी जवळपास 1900 ग्रंथ भेट दिले। त्यामध्ये संविधान आहे, बाबासाहेबांचे भाषणाचे खंड आहेत, बुद्ध आणि त्याचा धम्म आहे। तर एक वाचन संस्कृती टिकली पाहिजे, लोक वाचली पाहिजेत। पुस्तक घेऊन लोक वाचत नाहीत बऱ्याच वेळा आणि ही वाचन संस्कृती कुठे लोप पावत चालली। बाबासाहेबांना आपण समजून घेण्यात कमी पडत चाललेलो आहोत, म्हणून बाबासाहेबांना वाचलं पाहिजे। त्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत, त्यांची भाषणाचे खंड आहेत, हे आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने भेट देत असतो आणि त्यामुळं की बाबासाहेब घराघरात पोहोचतील, त्यांचे विचार पोहोचतील हा हेतू आहे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पंचांग प्रणाम करतो। मी साना भालेराव, केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा। आज आदरणीय गणपतजी गायकवाड साहेब यांनी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सरचिटणीस साहेबांनी हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी त्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो। आदरणीय सुरेशजी लोकडे सर आणि आदरणीय इंजिनियर भरत कानिंदे या दोघांचा जो वाढदिवस या ठिकाणी केला त्याचा मला खूप आनंद वाटतो, कारण हे दोघंही भारतीय बौद्ध महासभेमध्ये आदरणीय सुरेशजी लोकडे सर यांचं नाव आहे। विधी संपन्न करणे, प्रचार आणि प्रसार करणे याच्यासाठी त्यांचं नाव आहे। त्याच्यामुळे हा जो उपक्रम सरांनी आयोजित केला ते प्रेरणा देण्यासाठी त्यांना अशा या दिवसाच्या प्रेरणा निश्चितच मिळतील। इंजिनियर भरत कानिंदे यांचंसुद्धा खूप काम आहे। त्या दोघांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पंचांग प्रणाम करून मी दामोदर सरकटे, जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर। जेव्हापासून ही कार्यकारिणी आलेली आहे तेव्हापासून आदरणीय गणपतजी गायकवाड सर यांचा स्तुत्य उपक्रम आहे। भारतीय बौद्ध महासभा म्हणजे एक परिवार आहे आणि त्याच्यामध्ये जिल्ह्याचे पदाधिकारी असो, शहर शाखेचे असो, तालुका शाखेचे असो, ज्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित असा सत्कार ग्रंथ भेट म्हणून देत असतो। म्हणजेच त्यांच्या जीवनामध्ये जो अतिशय महत्त्वाचा जो दिवस आहे त्यामध्ये आम्ही सहभाग होतो। याच माध्यमातून या ठिकाणी बरेचसे पदाधिकारी जमा होतात। चळवळीविषयी किंवा नवीन जे काही संकल्पना असतात त्याही संकल्पना या ठिकाणी आम्ही मांडत असतो, त्याच्यावर विचारविनिमय करत असतो। आणि हा जो उपक्रम आहे
हा जास्तीत जास्त माणसं जोडण्याचं काम या ठिकाणी केलं जातो. आपण प्रत्येकाचा भारतीय बौद्ध महासभाच पदाधिकारी यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार न केल्या समाजातील जे काय आपल्या विचाराचे जे काय पदाधिकारी आहेत, मान्यवर आहेत, त्यांचासुद्धा या ठिकाणी मानसन्मान केला जातो आणि हा उपक्रम असाच पुढे सुद्धा चालू राहील अशी ग्वाही देतो. आणि यामुळे यांना जी काही ऊर्जा निर्माण होते, यांना जे काही आनंद होतो आणि ते तेवढ्या उत्साहानं त्या चळवळीमध्ये ते सहभागी घेत असतात. पुनश्च या दोन्ही आदरणीय कानिंदे सर व आदरणीय सुरेशजी लोकडे सर या दोन्ही मान्यवरांना मी वाढदिवसानिमित्त हार्दिक जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. जिल्हा बुद्ध ह्या समितीचे सदस्य आणि जिल्ह्याचे संस्कार उपाध्यक्ष सुरेशजी लोकडे सर यांचा सत्कार झाला. कारण आम्ही दरवर्षी खूप मोठा सत्कार करत असतो आमच्या विहारामध्ये. तरी यावर्षी आम्हाला सांगितलं की बा आपला राजमुद्राकडे या म्हणून सांगितलं. तर इथं मला खूप आनंद झाला की बा सगळे लोक जिल्ह्याचे अध्यक्ष सगळे आणि सगळे लोक आले आणि त्यातल्या तुम्ही दिसला, त्यामुळे खूप मला आनंद झाला. तर आम्ही हे वाढदिवस साजरा करण्याच्या मागे उद्देश हेच असतं की आपण आपल्या माणसाचा मोठेपणा केला पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. त्याच्यामुळं आपले माणसं एक एक जोडत असतात आणि त्यांनासुद्धा खूप आनंद वाटते, त्यांच्या कुटुंबाला आनंद वाटते. आणि हे असं दरवर्षी आम्ही प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करत असतो. या पद्धतीने आम्ही सुद्धा यांचा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार आहोत. आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या प्रतिमांना पंचांग प्रणाम. आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साक्षीने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने माझा हा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय गणपतजी गायकवाड व त्या आमची सर्व कार्यकारिणी जे या ठिकाणी सदस्य आहेत, जे या ठिकाणी सभासद आहेत, जे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, त्यांचा वाढदिवस या ठिकाणी राजमुद्रावर त्या ठिकाणी बोलावून त्यांचा यथोचित सन्मान करतात. त्यामागचा एकच उद्देश आहे की त्यांनी जे काम करत आहेत, त्यांनी जे कार्य करत आहेत, त्यांच्या कार्याला एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळावी, त्यांच्या पाठीवर एक थाप मिळावा आणि जोमानं काम करावं अशा पद्धतीची त्यांची भावना आहे. ती भावना या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मला खूप आनंद वाटला की माझा वाढदिवस जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आणि माझ्या तक्षशिला परिवाराच्या वतीने माझा हा एवढा मोठा मान सन्मान केला. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांची ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणपतरावजी गायकवाड साहेब यांच्या आधिपत्याखाली त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आज माझा इथे 64वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. हा एक सामाजिक उपक्रम आहे आणि या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांना एकत्र येऊन विचार विनिमय करून आणि हा वाढदिवस म्हणजे हे नुसतं निमित्त आहे, परंतु या निमित्तानं आम्ही सर्व एकत्र येऊन जे काही चळवळीचा विचार विनिमय होतो त्या विचारमानाला पुढे चालना देण्यासाठी जो आदरणीय गायकवाड साहेबांनी उपक्रम सुरू केलेला आहे त्याला माझ्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि त्या सर्वांचे मी आभार मानतो. माझा इथे त्यांनी जे यथोचित असा माझा वाढदिवस चांगला केला आणि त्यामुळे मी या सर्वांचा आभारी आहे.